अध्यक्ष महोदय, हे लाईनीत सगळे मंत्री बसलेले असायचे. मुख्यमंत्री तिथे, तेव्हाचे आमच्याबरोबरचे उपमुख्यमंत्री अजितदादा, छगन भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब, असे लाईनीत सगळे बसलेले असायचे. आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव हा 7 वाजता 8 वाजता चंद्रकांत दादा कधी आलाच नाही. म्हणजे तेव्हाच्या विरोधी पक्षाची एवढी दहशत होती. आणि आमचे सन्माननीय पार्लमेंटरी पॉलिटिक्सला, पार्लमेंटरी रूल्स प्रोसिडिंग्सला महत्त्व देणारे दिलीप वळसे पाटील साहेब वरती बसलेले असायचे. त्यांच्याकडे गेले तुम्ही सगळे की बरोबर सेटिंग फिट व्हायचं. दुपारी 2 वाजताच विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव यायचा, म्हणजे तो 293 दरवेळेस. आणि मग तेव्हा खडसे साहेबांचं भाषण 1.5 तास आणि देवेंद्र भाऊंचं भाषण 1.5 तास. हे जेव्हा उठायचे आमचे मुनगंटीवर साहेब, त्यांचं भाषण 1.5 तास. आशिष उठायचे, शेलार साहेब उठायचे, भाषण 1.5 तास. कोणाची बोलण्याची हिंमतच नसायची. म्हणजे खरं तर मी नेहमी गुप्त चर्चेत असं नेहमी म्हणतो, म्हणजे कॉन्फिडेन्शियल आहे, ऑन रेकॉर्ड नाही. पण आता येऊ द्या ना, आता काय फरक पडतो. तेव्हा मला मी शिव्या पण खाल्ल्यात त्याच्यावर की तुम्हाला इतकी बोलण्याची संधी दिली आमच्या लोकांनी की तुमची बुद्धिमत्ता महाराष्ट्रासमोर आणून ठेवली. असं वागणं जर तेव्हाच्या अध्यक्षांचं असतं तर कदाचित आम्ही सत्तेतनं बाहेरच गेलो. हा अपमान नाही. त्यांच्या पार्लमेंटरी प्रोसिजरवर त्यांचा किती प्रचंड विश्वास होता. आणि मी खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उजवा कान बंद केला पाहिजे. हे त्यांचं जे मेथॉडॉलॉजी होती ती मी पूर्ण आत्मसात केली. पण आज तुम्ही हेतुपूर्वक, मी म्हणत नाही, मी हेतुपूर्वक असं म्हणत नाही शेलार साहेब, पण आमचा प्रत्येक प्रस्ताव 8 नंतर आम्ही काय पाप केलं. आज तुम्ही मैत्री खात्यात इथे आलात, हे पहिल्यांदा मी बघितलं अनेक वर्षानंतर की संसदीय कामकाज मंत्री संवाद साधतायत. मी ते आपले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काय धावपळ करायची हो. सरळ झालं की असे ते ठाम टांगा टाकत तिथे लगेच तुम्ही त्यांच्या मागणं, लगेच तिथे बैठक, सेटलमेंट. आता तर काही असं दिसतच नाही चित्र. प्रकाश मेहता संसदीय कामकाज मंत्री, मी अनेक वर्ष त्यांना 14 नंबरच्या केबिनमध्येच जेवताना बघायचो. म्हणलं घेऊ, अरे दोस्ती रखना चाहिए ना. आता तुम्हाला काय दोस्ती बिस्ती काय गरजच वाटत नाही. आज यावेळेस पहिल्यांदा आम्ही बघितलं. साहेब तुमच्या मनात, ते साहेब तुमच्या मनातलं दुःख मी समजू शकतो, पण त्याच्यावरती मी काही करू शकत नाही हो. तुमच्या मनातलं दुःख समजतंय, पण काय करणार मी साहेब, मी पामर आहे. या पामराने काय करावे. तर आज पहिल्यांदा एक दूत आमच्याकडे आला, त्या दूताने चर्चा केली आणि मी हट्टाला होतो, पण दूताचं असं हसणं आणि मग असं कन्व्हिन्सिंगली बोलणं ते माझ्या मनाला एवढं भावलं की मी उठून उभा राहिलो आणि भाषणच करायला सुरुवात केली. पण चंद्रकांत दादा, हे वागणं बरोबर. यू आर पर्पजली किलिंग द अपोजिशन. तुम्ही मुद्दा, म्हणजे माझा वाईट वाटून घेऊ नका, पण दादा खरं पॉलिटिकली सांगा, वाजलेत 10:30 9:30, सगळ्या हेडलाईन्स गेल्या. शेवटचं 10चं बातमीपत्र ABPचं ते पण गेलं. नाही, 1 मिनिट, हे कोण छापणार आहे आमचं उद्या, कुठे येणार आहे लिहून? नाही असं हो साहेब, आम्ही तुम्हाला बोलताना बघितलंय हो साहेब, आणि कशा हेडलाईन घेतल्यात तुम्ही, आम्ही सगळं बघितलंय ना साहेब. मी साक्षी, असं आहे की मी पहिल्यांदा आलो असतो आणि काहीच माहीत नसतं तर ठीक आहे, मी साक्षीदार आहे ना तुमचे आरोप. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, हा असं वातावरण पण या सभागृहात नाही. म्हणजे आता मला हे बरं वाटतं की आपण हसत खेळत बोलतोय, नाही तर इतकी द्वेषभावना वाढली आहे मुनगंटीवर साहेब की विरोधी पक्षाशी बोलणं किंवा असं एकत्र बसणं हे काय म्हणजे दुरापास्त झालंय. म्हणजे मला अजूनही आठवतं, सध्या एकमेकात प्रेम वाढले आता. हे आता अर्धा तास वाढलंय. हे अर्धा तास दिसायला लागले. वारीची वेळ आली आहे ना, आणि ह्यांची वारी येते असं कळतंय आम्हाला.
ते सोपल साहेबांची बाहेर मैफिल बसायची. दादा विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळे एकत्र येऊन बसायचे. अशी लॉबी कशी अशी भरलेली असायची. शेलार साहेब तुम्ही मला सांगा लॉबी भरलेली असते आजकाल? मुनगंटीवार साहेब आपण जरा पार्लमेंटरी पॉलिटिक्सवर बोलूया. साहेब आमदारांचा हरवत चाललेला इंटरेस्ट डे टू डेज अफेअर्स ऑफ द विधानसभा विल हर्ट महाराष्ट्र. हे आपल्याला आज बरं वाटतंय, संख्या आपली जास्त आहे झालं. पाशवी बहुमताच्या जोरावर पाशवी काय हरकत नाही, पण ह्याच्याने महाराष्ट्राचं नुकसान होतं. विरोधी पक्षांना जेवढे तुम्ही पायाखाली दाबायला जाल तेवढा फटका तुम्हाला बसणार आहे. त्या मुद्दे आमचे नाही निघत ना, मुद्दे महाराष्ट्राचे निघतात. आणि तेही तुम्ही जर आम्हाला काढू देणार नसाल तर एंड ऑफ पार्लमेंटरी पॉलिटिक्स. मी हे का बोलतोय तर आम्ही ऐकलंय ना, इंटरेस्टिंग भाषणं असायची. काय काय आरोप करायचे खडसे साहेब, आणि ते पण पवार साहेबांवर, कमी जास्ती नाही. आणि शांतपणाने सभागृह ऐकत बसलेलं असायचं. उत्तरं मिळायची तिथनं, आर आर पाटील बोलायचे, पण ती जी काय बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग असायची त्यामुळे आपल्याला मॅच्युरिटी आली. पुढचे जे प्रोडक्ट्स येणार आहेत ना, या ह्याच्यातनं बाहेर येणारे प्रोडक्ट्स आहेत ना दादा, इमॅच्युअर्ड येणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला आज योग्य वाटत असेल कदाचित की काय जिरवली ह्या जितेंद्रला 12 वाजताच उभा केला. काही फरक पडत नाही मला 12 वाजता काय कधी उभा केला नाही उभा केला तरी आता त्याच्या पलीकडे निघून गेलो. पण हे योग्य नाही असं मी माझं मत ठामपणाने या ठिकाणी म्हणतो. आणि मला आनंद वाटला की दादा तुम्ही पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर, आज कळलं मला की तुम्ही पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर. आपण कधी आमच्याकडे येऊन चहा प्यायलेच नाही. पक्षांनी चला चहा वडापाव आणलाय, भडंग आणलंय, चला या बसूया. थोडंफार तरी आपलेपणा. हा चिकन कटलेट नको, वडा द्या, अर्धा द्या, पण द्या. साहेब हा मैत्रीपूर्ण संवाद हा राजकीय पुढच्या जीवनासाठी खूप महत्वाचा ठरेल. इतका द्वेष, इतका तिरस्कार राजकारणात काही क्षणासाठी बरा वाटतो, कारण का संख्याच्या ताकदीवरती आपण इथे बोलत असतो. पण कालांतराने जेव्हा आपण शांतपणाने रात्री विचार करतो तेव्हा मिळवलं काय. ठीक आहे तुमचे विचार माझे विचार हे वेगवेगळे आहेत, पण डेमोक्रेसी सर्वाइव्स ऑन ओनली वन प्रिन्सिपल. आय ॲग्री टू डिसॲग्री. या एका प्रिन्सिपलवरती डेमोक्रेसी जिवंत आहे. आणि हेच जर आपण मान्य करणार नसू आणि जाता येतं तेव्हा हे असं आज शेवटचा दिवस आहे, उद्या ठरल्याप्रमाणे 2लाच तुम्ही बंद करणार. नाही मी तुम्हाला सांगतो, आता मी तुमच्या आग्रहास्तव बोलायला उभा राहिलोय, पण मी ऑन रेकॉर्ड आणतो की हे उद्या 3 वाजता सभागृह बंद करून टाळी लावून निघून जाईल. कोण कोणाला काही विचारणार नाही. आणि तुमच्या विचारण्याची तेव्हा वेगळे अध्यक्ष बसलेले असतील, ते त्यांच्या स्टाईलने सभागृह निपटवून चालले जातील. आपण फक्त शेलार साहेबांचे आणि दादांचे आभार मानू. कमीत कमी चर्चा केली, वो भी क्या कम है यार, ते महत्वाचे आहेत. आता तुम्ही आम्ही सांगितलं ऑन रेकॉर्ड आणा, अध्यक्षांना बोलायला लावा की उद्या सगळ्या सदस्यांना बोलायची परवानगी देऊन मग कारण का अध्यक्ष हे का मी बोलतोय ताकदीने, हे आमच्या वेळेस घडलंय. अंतिम आठवड्याचा शेवटचं उत्तर रात्री 8 वाजता दिलेलं मी पाहिलं. 8 वाजता म्हणजे शेवटचा दिवस हा आपण 10 वाजता संपवलाय. अशी जी ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही रेकॉर्ड तपासून बघा. आणि तुमचं नेहमीचं उत्तर असतं नाही 2 वाजता सभागृह बंद केलं पाहिजे. अरे कशासाठी काय, जेवढं पांडुरंगाचं मंदिर महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा हे मोठं मंदिर आहे. तुमचा खरा विठ्ठल इथे आहे, तो जनतेच्या हिताचा आहे. जेवढे वर्ष ते मंदिर राहणार आहे तेवढे वर्ष आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे मंदिर राहणार आहे. पण ह्या मंदिराचा जर कळस आणि पायात जर तुम्ही खोदून काढणार असाल
तर त्या विठ्ठलाला काय अर्थ आणि ह्या विठ्ठलाला काय अर्थ. अध्यक्ष महोदय, खरं तर कायदा आणि सुव्यवस्था या विषयावरती काही बोलायचं होतं. अध्यक्ष महोदय, हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावातलं प्रकरण आहे, लांबोटी या गावातलं. अध्यक्ष महोदय, इथे म्हणजे एका दलित मागासवर्गीय कुटुंबाला मारलंय. त्यांनी बिचाऱ्यांनी कंप्लेंट केली आहे, आरोपींची नावं दिलेली आहेत, पण आजपर्यंत ना एकाला अरेस्ट झाली, ना कारवाई झाली, ना काय झाली. म्हणजे अध्यक्ष महोदय, कायद्याची भीतीच कोणाला राहिली, कायद्याची भीतीच कोणाला राहिली. मी परवा रात्री भाषण केलेलं याच विषयावरती, ड्रग्सवरती. त्याला उत्तर तर मिळालंच नाही. मुंबऱ्यामध्ये भाषण करताना मी सांगितलं की एक माणूस 6 मर्डर करून दिल्लीत मुंबऱ्यात येऊन राहिला. मुंबऱ्यातल्या म्हणजे खबरी नेटवर्क असतं, तुमच्याकडे होम आहे ना कदम साहेब, खबरी नेटवर्क असतं. मुंबऱ्यातल्या पोलिसांना समजलंच नाही की दिल्लीतला हा एवढा मोठा गुन्हेगार आपल्याकडे येऊन राहिलाय. त्याचं नदीम नावाच्या एका पोराशी भांडण झालं आणि अचानक एक दिवशी त्यांनी त्याच्या घरावर 6-8 गोळ्या मारल्या आणि लोकांनी घेरल्यावरती तो जवळजवळ 60 गोळ्या फायर करत बाहेर निघाला. भीतीच नाही, दहशतच नाही. हे आत्ता 6 महिन्यात, या 2-4 महिन्यात दहशतच नाही. कारण का जो सिनियर इन्स्पेक्टर होता त्याच्या काळातल्या मर्डर बघा, सगळ्या मर्डर ह्या ड्रग ॲडिक्ट्सने केले. सगळ्या मर्डर. आमची बोलायची टाप नाही, हिंमत नाही, कारण का राजकीय वशिलाने नेमलेल्या नेमणुकांमुळे अधिकारी कोणाला जुमानत नाहीत. त्याला माहिती असतं की कोण जितेंद्र आव्हाड काय करणार आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, जितेंद्र आव्हाड नाही, म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सुकवतोय. मी इथे हक्कभंग प्रस्ताव आणला कारण का मी हे सगळं त्यावेळेस बोलल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची म्हणजे माझ्या विरोधात असलेल्या सगळ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की ये आदमी मुंबरा को बदनाम कर रहा है ड्रग्स के लिए. मी मुंबऱ्याबद्दल ड्रग्सविषयी काहीच बोलत नाही. ड्रग्स या मुंबऱ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. सोलापूर घ्या, सिन्नर घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, कुठेही जा, ड्रग्स मिळत नाही असं शहर गावच नाही. त्यांनी सगळं असं रचलं व्यवस्थित आणि त्याची बदली होणारच होती. शेलार साहेब, तुम्हाला कसं वाटतं बघा आता. त्याला काल त्याची बदली झाली. हक्कभंगाचा प्रस्ताव पेंडिंग आहे, स्वीकारला अध्यक्षांनी असं मला म्हणालेत, माहित नाही. त्याला काल क्राईम युनिट 1चा इन्चार्ज केला. म्हणजे एक आमदार, मी पॉइंट ऑफ प्रॉपर्टीवर आहे, आमदार जे विधानसभेत बोलतो ते सत्य बोलतो असं मानलं जातं. आता मी मानत नाही, आम्हाला काही किंमतच नाही. आम्ही बोललो काय नाही बोललो काय विचारायचंच नाही म्हटल्यावर प्रश्न येतो कुठे. ही दादा, तुम्ही पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहात, तुम्ही याचं गांभीर्य ओळखा की त्याच्यावर हक्कभंग प्रस्ताव चालू आहे. एक आमदाराने गंभीर आरोप केलेत. मग एक काम करा ना, जिथे तुमचे बीजेपीचे आणि शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आमदार नाहीत तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरला अरे तू MLAच आहेस असं म्हणून सांगून टाका, तूच राजकारण सांभाळ तिथलं. साहेब, लाख मतांनी निवडून आले, लाख मतांनी. त्याचा दुराभिमान नाही मला, पण लोकांचा तेवढा विश्वास आहे ना माझ्यावर. आणि एक इन्स्पेक्टर स्वतःच्या जीवावरती राजकारण करत मला धमकावण्याचा प्रयत्न करतो, माझा राजकीय प्रतिस्पर्धी बनण्याचा प्रयत्न करतो, ज्याला मी विचारत पण नाही. आणि त्याला तुम्ही हक्कभंग प्रस्ताव असताना कमिशनर क्राईमचा इन्चार्ज बनवतो. म्हणजे मुंबऱ्यात तू त्रास कमी दिलायस, आता क्राईमचा इन्चार्ज बन. साहेब, माझ्यावर म्हणजे काल मी पवार साहेबांना आणि ह्यांना पण सांगितलं, साहेब त्या इन्स्पेक्टरनी
त्या इन्स्पेक्टरनी माझ्यावरती खोटी विनयभंगाची केस टाकली. मी कधीही रडलो नाही, काही फरक पडत नाही. त्या असल्या केसेस कोर्टात गेलं की जजच सांगतो हॉरिबल हॉरिबल आणि देतो फेकून. पण म्हणजे तुम्ही पोलिसी राज आणतात असं मी जेव्हा बाहेर बोलतो ते काय चुकीचं बोलतो मी? You are destroying the democratic ethics of this state. This state has never behaved in this way. मला अजूनही आठवतं, मी लहान होतो जेव्हा 93 साली पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवार साहेबांवर आरोप केला, तेव्हा रात्री 3 वाजता पोलिसांची बैठक घेऊन द एंटायर सिक्युरिटी ऑफ गोपीनाथ मुंडे वॉज रेज्ड बाय X%. असं नाही म्हणाले, अरे माझ्यावर आरोप केलेत, हे सगळी सिक्युरिटी गार्ड रे. हा महाराष्ट्र सगळ्याच होता, सगळ्यांना समजून घेणारा. म्हणजे तेव्हा तर काय आरोपाच्या सगळ्या सीमा पार झाल्या होत्या. पण कटुता म्हणजे सकाळी आरोप केल्यानंतर संध्याकाळी ऊस कामगारांच्या प्रश्नावरती तेच पवार साहेब, तेच गोपीनाथ मुंडे हसत हसत बाजूला बसून रात्री 1 वाजता निर्णय दिला आणि त्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवला. हा माझा महाराष्ट्र. कुठे नेऊन ठेवला तो महाराष्ट्र? मी निषेध नोंदवतो इथे, निषेध की दुसरा कोण पोलीस ऑफिसर मिळाला नाही तुम्हाला? मुद्दामून अधिवेशन चालू असताना एखाद्या आमदाराच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जर प्रशासन करत असेल तर सरकारने त्याची काळजी घ्यायला हवी. मी तुमच्या बरोबर नाहीये, तुमच्या विचारांचा विरोधक आहे, म्हणून याच्या जखमीवर मीठ सोड रे आणि थोडासा नंतर पेट्रोल पण टाक. ही जर कामगिरी सरकारतर्फे होणार असेल तो सूरज कभी ना कभी तो नीचे जाता ही है. हर दिन अंधेरी रात तो 24 घंटे नहीं रहती, कभी ना कभी उजाला आता ही है. आज हमारे दिन नहीं है, पर इसका मतलब ये नहीं कि ये दिन आने वाले ही नहीं है. पण दादा तुम्ही, मी हे फार सिरियसली बोलतोय, मी अंतःकरणापासून बोलतोय. असं करू नका. इट विल सेट अ रॉंग ट्रेंड. इट विल सेट अ रॉंग ट्रेंड अँड प्लीज डोंट डू इट. मी या लंबोटी गावाचं हे प्रकरण आपल्याकडे देतो. त्याच्यात अट्रॉसिटी दाखल झाली आहे, सगळं झालेलं आहे. पण हे खताळ नावाचं जे कुटुंब आहे, कोण लिहून कोण घेते? मंत्री कोण लिहिताना दिसत नाही, कोणाचंच पेन हलत नाही. तेव्हा सचिवच लिहितात आजकाल, मंत्र्यांनी काय बसून फक्त बघायचं. नाही काही काही प्रथा माझ्या लक्षात येत नाहीत. नाही काही प्रथा माझ्या लक्षात येत नाही. या प्रथा आम्ही बघितलेल्या, तुमच्या वडिलांना इथे बसून असं रेकॉर्ड लिहिताना बघितलंय. ते आता AI आहे का? आता AI मंत्री आहेत. हां, मग तुमच्या हातात पेन आहे ना? नाही ते मला सांगतात AI नी रजिस्टर होत आहे. हां, नाही म्हणजे हे आमचं भाषण AI थ्रू रजिस्टर होते. तेव्हा म्हणजे आम्हाला दादा हेच जे आहे ना, आम्हाला सवय होती ना की इथे बसून RR असो, RR पाटील साहेब असो किंवा मागचे मंत्री असो, असे बसून ते लिहायचे की नाही लिहायचे मला माहीत नाही, पण कमीत कमी असे पेन फिरवताना तरी दिसायचे. आता तर पेन पण दिसत नाही कोणाच्या हातात. हा, तुझ्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, सॉरी. हा, ते आता ते तुम्ही तरुण मंत्री आहात, जेनझी आहात तुम्ही. योगेश कदम इज अ जेनझी, त्यामुळे कदाचित ते यूट्यूब आणि सोशल मीडिया, यू आर अवेअर ऑफ ऑल द फॅक्ट. नाही जेन, ही इज जेनझी, one grade above, and a smart guy, so probably thinks more about AI. मराठीत काय? मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमातली पोरं जेनझी असतात, मराठी माध्यमातली नसतात. नाही, सॉरी म्हणजे तुला जेनझीचा अर्थ चला विषयावर चर्चा.
तर हे आरोपी आहेत प्रथमेश खताळ, अरुण खताळ, प्रणव खताळ, कविता खताळ, श्रेया खताळ, जनाबाई खताळ. हे त्या गावामध्ये उघडपणाने दहशत करत फिरत आहेत. ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे. कुठल्या लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी आपण करतोय? मगाशी आमच्या आधीच्या वक्त्यांनी रोहित पवार यांनी यादीच वाटली महिलांवर होणारे गुन्हे. म्हणजे मला ना भीती वाटते. महाराष्ट्रामध्ये लहान पोरं गायब होण्याची हे फार वाढली आहे. ती पोरं जातात कुठे हो? गुन्हेगारांचं वाढलेलं वर्चस्व हे नंतर नंतर सत्तेला घातक ठरतं. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पाब्लो एस्कोबार. Nobody is greater than this. Nobody is greater. पण अशा छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये छोटे छोटे गुन्हेगार जर बाप बनणार असतील आणि ते सत्तेलाच आव्हान देणार असतील तर मला वाटतं याचं प्रकरण मी आपल्याकडे पाठवतो. आपण गांभीर्याने अध्यक्षांच्या मार्फत आपल्याकडे पाठवतो. हे घ्या. बोला ते देतील. अध्यक्ष महोदय, मगाशी ते शिंगे प्रकरण निघालं, त्याच्यावर खूप काही बोलायचं होतं, पण आमचे मित्र धस साहेब बोलून गेले. पण उभ्या भारतात नाही जगामध्ये आज महाराष्ट्राची लाज शर्मेने खाली गेली. मोठ्या अभिमानाने आपण सांगायचो की दुधाच्या धंद्यात महाराष्ट्राचा हात कोणी पकडूच शकत नाही. आणि अमेरिकन मार्केटशी आपण कॉम्प्रोमाइज केलं, ट्रेड डील साईन झालं, तर सर्वात मार खाईल तो दुधाचा धंदा. हा दुधाचा धंदा की त्याच्यामध्ये पाम तेल, काय ते शॅम्पू मांडलं पाहिजे हो. म्हणजे काय तो लोढा आणि तो शिंगे म्हणजे काय बाप असतील हो. काय टेक्नॉलॉजीची टीम असेल त्यांच्याकडे की शॅम्पू, पाम तेल काय काय मिक्स करून दुधाची चव. हे पाप कुठे फेडायचं महाराष्ट्राने? किती पोरं बिचारे ह्याच्यात सफर झाली असतील, त्याचा काहीतरी विचार करणार होता. पण कोण आहे हा शिंगे? म्हणजे उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिंमत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची की हे घ्या तुम्ही कुठलं दूध पिताय. म्हणजे रॅकेट किती मजबूत आहे, रॅकेट किती मजबूत आहे, त्याच्यातनं येणारा पैसा मजबूत आहे आणि त्या पैशावरती राजकारण मजबूत आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तिथलेच आहेत, त्याच रॅकेटमधले. कालांतराने इथे बसलेले सापडतील, कारण का आता पैशाच्याच जोरावर राजकारण आहे. राजकारणाचं जे कमर्शियलायझेशन होत आहे, क्रिमिनलायझेशन आणि कमर्शियलायझेशन अँड पॉलिटिक्स मिक्स टुगेदर, हे बेंचेस भरलेले असतील. नाही साहेब, आज आता नाही अडवायचं. आता नाही अडवायचं. आता मला मी आलोय रंगात, तर आता मला माझ्या रंगात बेरंग करू. थोडा वेळच बोल, मस्करी करतोय मी. मला याचा अजून 2 मिनिट जायचं. अध्यक्ष महोदय, दस साहेब जाताना बोलले, त्याच्यावर मी लांबलचक खिचत नाही. पण माझी विनंती आहे सभागृहाला, तुम्हाला, की जो कोणी ह्याच्यामध्ये येईल त्याला आडवा करा. तुम्ही एक पिढी बर्बाद केली आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, पण ज्यांनी कोणी ह्या मिक्सचरमध्ये म्हणजे ह्या सगळ्या केमिकल घाण करून जे काय लोक केलंय, एक पिढी बर्बाद झाली आहे. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला. आणि ह्याला जबाबदार कोण? जर एवढं सगळं होत आहे आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही? तो पण सेक्रेटरीच होता ना. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा का नाही द्यायचा? असेल गरीब माणूस आहे तो, जे बसलेत त्या खुर्चीवर, त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक आक्षेप नाही, पण ते गरीब आहेत म्हणून त्यांच्या डोळ्या देखत या महाराष्ट्राला इतकं घाणेरड्या दूध पाजत असतील. लालबहादूर शास्त्री ट्रेनचे ड्रायव्हर नव्हते, पण मी इथे बसलेला असताना असा अपघात होतो
हे माझ्या मनाला मान्य होत नाही, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. जर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं, ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही? ह्याला मिनिस्टर जबाबदार नाही? मी असतो किंवा दुसरं कोणी असतं तर हल्ला गुल्ला झाला असता सभागृहात. आमचा काही संबंध नसताना आशिष शेलार किती हल्ला गुल्ला करायचे, मी आता काय बोलत नाही त्याच्यावरती. पण अध्यक्ष महोदय, इतका संवेदनशील विषय असताना आपल्याला संवेदना नाही असं का आपण वागतोय? आणि हा विषय मी काढण्याच्या आधी सत्ताधारी पक्षानेच काढला. सत्ताधारी पक्षानेच हा विषय काढला आणि त्यांनीच मागणी केली आहे की या संबंधित गँगवरती, ही गँग एकावर थांबत नाही, ही गँग डिस्ट्रीब्युटर पर्यंत जाते, म्हणजे पार गावात 1 लिटर दूध विकणाऱ्या माणसापर्यंत जाते. दिस इज अ चेन. या चेन मधल्या प्रत्येकाला उचला आणि मकोका खाली अटक करा. इट इज ऑर्गनाइज्ड क्राईम. व्यवस्थित डोकं लावून ऑर्गनाइज्ड क्राईम आहे आणि त्यामुळे मकोकाच्या कायद्याखाली येईल असा हा गुन्हा आहे. मायबाप सरकार कोणालाही माफी नाही याच्यात. सगळं राजकारण चालेल, पण नुकतंच जन्माला आलेल्या पोराच्या तोंडात जर हे दूध आपण टाकणार असू तर उपरवाला भी आपको माफ नाही करेगा. निदान हे पाप तरी स्वतःच्या अंगावर घेऊ नका. सावंत साहेब, राव कदम साहेब, हे जे मी बोललो आहे मकोका, हे अतिशय गांभीर्याने घ्या. आपण तरुण आहात आणि हे उद्या अनाउन्समेंट येईल असं बघा. म्हणजे ब्रीफिंग आपण जेव्हा कोणाला कराल, मला वाटतं मुख्यमंत्र्यालाच कराल, ही मागणं मान्य करा की त्याच्यात जे कोणी आहेत आणि त्याच्यात ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मला माहीत नाही आता एक मोठं नाव आलं आहे त्याच्यात कुठले तरी, मला त्या संस्थेचं नावही नाही घेतलं, नसतील तर बिचारे उगाच बदनाम होतील. पण ही गोष्ट मात्र झालीच पाहिजे की एफडीएचे अधिकारी शुड बी टेकन टू टास्क. जर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जे कोणी होते ते का पकडू शकले नाहीत? ही शुड बी ऑल्सो बुक्ड अंडर मकोका. ही इज अ पार्टनर इन दिस. नेहमी म्हणायचो चार एफडीए मध्ये एवढा पैसा येतो कुठं ना मिनिस्टरला? तुम्ही मला कधी खाजगीत भेटलात तर मी तुम्हाला स्टोरी सांगेन. जेव्हा बाबा सिद्दीकी राज्यमंत्री होते, हसून 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 तुम्ही मला भेटा, मग मी तुम्हाला समजून सांगतो ही स्टोरी. अध्यक्ष महोदय, म्हणजे एक माणूस, वन मॅन कॅन ब्रिंग अ चेंज. काही म्हणा, तुमच्या आणि तुकाराम मुंडेंबद्दल तुमचे माझे सगळ्यांचेच काही आक्षेप असू शकतात, काही मतभिन्नता असू शकते, पण आज त्यांनी उभ्या महाराष्ट्राला जागे केलं ना. अदृश्य गॅलरीत बसलेले काही सेक्रेटरीज आहेत, हा खरं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. जास्त प्रेरणा घेऊ नका, सगळेच अडचणीत येतील. हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सब गुटखा गुजरातमधनं आजही येतोय. उद्या जर मला खासगीत तुम्ही वेळ दिलात तर मी तुम्हाला नावासकट, आणि अगदी मला वेळ मिळाला तर उद्या रात्री किती वाजता कुठल्या नंबरचा ट्रेक सुरतमधनं निघणार आहे आणि तो किती वाजता टोल नाका पार करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. हा, राज्यमंत्री आहात, मग तुमचा पण राजीनामा मागायला पाहिजे. झिरोवरच का? नाही तर आपल्याला काय क्लीन चिट फॅक्टरी आहे आपल्याकडे वॉशिंग मशीन असे म्हटल्यावरती काय. मग अशी मुनगंटीवार साहेब बोलले ना, सगळ्यांनाच मिठ्या मारून माझ्या आतमध्ये येतो. त्यामुळे काय तो त्याच्यात काय राजीनाम्याची अपेक्षा छे ती तर बिलकुल नाही मला. फक्त प्रश्न एवढा आहे की एक मॉरल एथिक्स असतात. तुम्हालाही लहान पोरगा आहे घरात, फक्त कधी रात्री झोपताना एवढा विचार करा की माझ्या पोराला हे दूध पाजलं असतं. अरे ह्याच्यापेक्षा तर आपलं ती अमूलची डेअरी होती ना तुमच्या वडिलांच्या लहानपणी, म्हणजे माझ्या लहानपणी.
म्हणजे रामदास कदम साहेबांच्या ते त्या अमूल डेअरीच्या त्या अमूलच्या ह्याच्यावर, अमूल नाही काय आरेच्या त्या अशा पूर्वी टपऱ्या असायच्या आणि मुंबईत दंगल झाली की पहिल्यांदा काय पेटवायचे माहिती आहे का, त्या टपऱ्या पेटवायच्या. ते दूध बरं यार. आणि का अमेरिकन मार्केटला वरती आपण टीका करतोय की अमेरिकेशी ट्रेड डील झालं तर दुधाचा धंदा, अरे असं परवडेल आम्हाला अमेरिकेचं दूध, पण असलं दूध पाजू नका. अध्यक्ष महोदय, कदम साहेब आता ह्याच्याकडे लक्ष द्या. गेले 3 आठवडे बोंबलतोय कोठारी कंपाऊंड. एक्साईज मिनिस्टर कोण आहेत माहित नाही मला, पण एक साधा नियम आहे की अनधिकृत बांधकाम असेल तर तिथे वाईन बारचं म्हणजे दारूचा लायसन्स देता येणार नाही. इट्स अ रिटन लॉ. मग कोठारी कंपाऊंड अनधिकृत असताना 9 बार चालतात तिथे, 9 बार लायसन्सेस दिले कसे? येऊर हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, आजूबाजूला संजय गांधी नॅशनल पार्क आहे. मग एक्साईजनी तिथे अनधिकृत घरं, अनधिकृत बंगले, अनधिकृत हॉटेल्स, तिथे बार लायसन्सेस दिले कसे? ते लायसन्स तुम्ही कॅन्सल का नाही करत? तुमच्या हातात आहे. मी आज इथे भाषण करतोय ना, पूर्वी गांभीर्य असं असायचं की प्रमोद नवलकर बोलले तर अख्खं मुंबईचे बार बंद करून टाकायचे रात्री 10 वाजता, इतका दरारा असायचा. आता तर आपण भाषण करतोय तरी काय लाज नाही, पोलीसच सांगतात चला बिंदास हम लोग है. मी गॅरंटी देतो कोठारी कंपाऊंड मधला एकही बार 3च्या आतमध्ये बंद होणार नाही. आज ही माझी दहशत कमी होत नाहीये, त्या 288 जणांची दहशत कमी होते. आणि ह्याच्याने तुमची आणि माझी बेइज्जत होत नाही. पण अध्यक्ष महोदय, इतकं बोलण्यानंतर सुद्धा कोठारी कंपाऊंड इल्लीगल आहे. 27 एकर वरती एका वेगळ्या रिझर्वेशन वरती तो मालक आज करोडो रुपये भाडं घेतोय आणि इल्लीगल असं साम्राज्य उभं केलंय 27 एकर वरती. तुम्ही गरिबांच्या झोपड्या पाडलात ना गरीबनगरला जाऊन, काय जे काय कारण दिलं ते दिलं, हायकोर्टाने सांगितलं, यांनी दिलं, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं. अहो तुमच्याकडे कायदा आहे ना MRTPचा, इल्लीगल बांधकाम तोडण्याचे अधिकार दिलेत ना महानगरपालिकेला. तुम्ही गरिबांच्या झोपड्या पाडता, आमच्या मुंबऱ्याला येऊन खोटी कारणं देता, रस्त्यावर आणता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि तुम्हाला आम्ही इतके बोंबलून सांगतो की कोठारी कंपाऊंड हे सगळं अनधिकृत म्हणजे सम्राटांचं नगर झालंय. कोकेन, गांजा, जॉईंट्स काय मिळत नाही तिथे. हे 4 वेळा बोलून सुद्धा आजपर्यंत एक धाड पडली नाही तिथे, एक धाड. परवा धाड पाडायला गेलेले, दरवाज्यात गेले, दरवाज्यात गेलेल्या इन्स्पेक्टरला तिथल्या मालकाच्या पोराने येऊन फोन दिला, फोन घ्या ना. आता त्यांनी फोन कानाला लावला आणि असं मागच्याच पावली परत निघून गेला. फोन कोणाचा होता, काय होता, तुम्ही काढा ना, लाईनीत काढा. कोणाचे बार आहेत, कोणाचे बार आहेत, लाईनीत काढा, नावं बघा कोणाकोणाची येतात. काय चालू आहे महाराष्ट्रात? इतक्या उघडपणाने सांगतो मी. रेड घालायला गेले, परत आले. तपासून बघा. सभागृहात नाव घेऊन मी कोणाला बेइज्जत करू इच्छित नाही, पण असं जर चालणार असेल की एखादा कर्तृत्ववान कायद्याला मानणारा पोलीस ऑफिसर कर्तव्य बजावण्यासाठी त्या बार समोर 2 वाजता जातो आणि त्याला रात्री 2 वाजता फोन येतो आणि बिचारा उलटा फिरत असेल तर कदम साहेब, यू आर लुझिंग होल्ड, यू आर लुझिंग कंट्रोल अँड दिस शुड नॉट हॅपन. कोठारी कंपाऊंड कंप्लीट अनधिकृत आहे. शेवटच्या मुद्द्यांवर मी येऊरच्या जमिनींबद्दल कायम बोलत असतो. अध्यक्ष महोदय, येऊरच्या जमिनी म्हणजे कोणीही जावं,
जरा 2 छातीची बटणं उघडी असतील आणि इथे असं थोडंसं वरती आलेलं असेल, म्हणजे समजून जातो ना माणूस इथे काहीतरी लावलंय. 4-4 एकरच्या जमिनीवरती असं अर्ध्या तासात कब्जा करतात. कांतीशेठ नावाची जमीन आहे, कांतीशेठ. त्याचा मला आता माझ्याकडे पेपर नाही, 7/12 गेलाय. त्याच्या जमिनीवर कसा कब्जा झाला हे नाव लिहून घ्या ऑन रेकॉर्ड आणि विचारा तुमच्या पोलिसांना की या जमिनीवर कब्जा करतो कोण. एवढ्या एवढ्या जमिनी लाटल्या कशा जातात, वन जमिनीवरती बाउंड्र्या कशा मारल्या जातात, याची कशाचीच उत्तरं मिळणार नसतील तर आज ना उद्या येऊरला एक झाड पण नसेल. मी परवा पेपर दिलं, आपल्याकडेच दिले का कोणाला दिले माहित नाही. 14 एकर जमीन 2021चा मी फोटो दिलाय, 2022चा फोटो दिलाय, 2023चा फोटो दिलाय आणि 2026चा फोटो दिलाय. 2021 तरी दाट जंगल हा आणि 2026 साली 14 बंगले. एकही बंगला अधिकृत नाही, एकही बंगला अधिकृत नाही. तुम्ही लोकांच्या 4-4 मजल्याच्या गरिबांनी गरजेपोटी बांधलेल्या बिल्डिंगी, स्वतःच्या माऊलीला शौचालय असावं, स्वतःच्या पोराला छप्पर असावं ज्याच्या खाली तो अभ्यास करू शकेल, त्या बिल्डिंगी तुम्ही पाडताना. पण हे अनधिकृत बंगले पाडताना तुमचे हात कापतात, तुमच्या हातातली ताकद क्षीण होते. कुठल्याही कायद्याला न जुमानता जर असे बंगले बांधले जात असते ना, त्याला जर सरकारचं संरक्षण असेल तर काय फायदा आहे साहेब. सत्ता ही गोरगरिबांसाठी असते, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी असते, श्रीमान त्यांचे इमले वाचवण्यासाठी नाही. बघा जरा लक्ष द्या त्याच्याकडे. कन्क्लूड करा. शेवटच्या मुद्द्यावर आलो. शेवटचा झाला आता. शेवटच्या मुद्द्यावर अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी अधिवेशनात बोलत असताना मी रतीनची प्रेमजी ट्रस्ट नावाचं ट्रस्टचं प्रकरण काढलं होतं. जमीन 2000 कोटी रुपयाची, जमीन कितीची 2000 कोटी रुपयाची. सेटिंग लागलं चॅरिटी कमिशनरकडे, ॲडिशनल चॅरिटी कमिशनर होते कोणीतरी, त्यांनी ती जमीन 70 कोटीला सौदा करून टाकला. ते 70 कोटी रुपये ज्या कंपनीने दिले फेंकिन, ते चेकच बाउन्स झाले. हे घ्या, रतनची प्रेमजी ट्रस्ट, checks bounced 7 checks totaling to 67.55 crores bounced twice. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात EOW ची इन्क्वायरी लागली. हे केसरिया जे कॅपिटल नावाचं कुठली तरी एक प्रायव्हेट कंपनी आहे. नाही काय नाही, फेनकिन नावाची अशी अचानक कंपनी तयार झाली. पेनकिन कंपनी तयार झाली. हे बघा आता त्यांचे चेक बघा. अमाऊंट 10 crore 30 ऑक्टोबर 2024 बाउन्स्ड. अमाऊंट 10 crore 15 नोव्हेंबर 2024 बाउन्स्ड. अमाऊंट 7.50 crores 30 नोव्हेंबर 2024 बाउन्स्ड. असे 20 चेक बाउन्स्ड. परत हे पण कागदपत्र आपल्याकडे पाठवतो कदम साहेब. आणि आता सुप्रीम कोर्टात केस आहे. हायकोर्टाने ही बापाविरुद्ध एका प्रामाणिक पोराने केलेली केस आहे. रतनशी प्रेमजी ट्रस्टवर 5 FIR दाखल आहेत, पण पोलिसांनी आजपर्यंत त्या 5 FIR वरती एकही कारवाई केलेली नाही. एकही कारवाई केलेली नाही. त्याचे म्हणजे आता त्या रतनशी प्रेमजी म्हणजे त्या ह्या यांनी याच्यामध्ये तुम्हाला निगोशियल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881चा गुन्हा हे करता येतो. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट करता येतो. 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत द्यायची आणि ते 70 कोटीही जर फेंकिन भरणार नसेल, आणि फेंकिनने अत्यंत हुशारीने काय केलं, आता स्वतःचं नावच बदलून टाकलं. मला फक्त शेवटची नावं वाचूया. हे फेंकिन इन्फोटेकचे हे मालक बघा. फेनिल गिरीश भेडा, दीपक भेदा, गिरीश कुमार भेदा, लीना पटेल, दिनेश चंतीलाल चपलोट, अमित मनोज शहा, धर्मेश मनोज शहा, प्रवीण अनिल गाला, मुदित दिनेश चपलोट, परेश ठक्कर, दिलेश चंद्रकांत शहा. हा दिलेश चंद्रकांत शहा हा फेंकिनचा बाप आहे.
आणि आता त्यांनी मला फक्त नाव द्यायचं आहे त्यांचं. EOW मधनं वगैरे सगळीकडनं आपल्याला सुटका व्हावी यासाठी आता फेंकिनचं नावच बदलत टाकलं. आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला EOWने सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, काही करता येणार नाही. आणि त्याच EOWने ज्यांनी या जमिनीची व्हॅल्यू काढली की या जमिनीची किंमत 1400-1500 कोटी रुपये ऑफिशियल आहे, त्याला 5 वेळा इन्क्वायरीसाठी बोलवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलेलं जर एक नियम तुम्ही जितेंद्र आव्हाडला लावला तर तोच नियम कदम साहेबांना पण लागेल. इथे तर कदम साहेबांना वेगळा नियम आणि जितेंद्र आव्हाडला वेगळा नियम. जितेंद्र आव्हाडला 5 वेळा इन्क्वायरीला बोलवा, पण कदम साहेबांना बोलवताना सांगा सुप्रीम कोर्टाची केस आहे, जितेंद्र काही करता येणार नाही. आणि आय एम अ पर्सनल विटनेस टू इट. ही सगळी कागदपत्र घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो. तुम्ही कसं काय नाव बदलू शकता जेव्हा तुमची फेंकिंगची केस आणि फेंकिननी टाकलेली केस ही सुप्रीम कोर्टात चालू आहे, तर त्या सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये यांनी स्वतःचं नाव बदलून टाकलं फेंकिनचं. सांगा यांना पळायचा रूट काढायचा होता. अध्यक्ष महोदय, सगळी कागदपत्र जमा करून सुद्धा आजपर्यंत त्यांच्यावरती एकही म्हणजे साधा FIR सुद्धा नोंद झाला नाही. हे काय आम्ही आमचं नाही वाचवत आहे. 2000 कोटीचं नुकसान होणार आहे ते महाराष्ट्र राज्याचं होणार आहे. 70 कोटीला जर 2000 कोटी रुपयाची जमीन खाणार असतील तर त्यांच्या काय बापाची जमीन आहे आणि आपल्या उघड्या डोळ्याने आपण चोरी पाहत बसणार आहोत. म्हणून साहेब मी हे पेपर सगळे तुमच्याकडे देतो. हे सगळं तेरी बी चूप मेरी बी चूप हात मिळवणी आहे. कदम साहेब हे पेपर गांभीर्याने वाचा. ह्याच्यात सगळे डिटेल्स आहेत, एकही डिटेल नाही जी लपवलेली आहे. फेंकिन इज अ फ्रॉड. म्हणजे आता नवीन त्यांनी काहीतरी नाव दिलं डेलाइट का काहीतरी नाव दिलं, ते मला सला सापडत नाही याच्यात नेमकं. कन्क्लूड करा. तुम्ही मला बेल वाजवलीत ना, त्यामुळे माझं असं लक्ष डायव्हर्ट झालं की सगळं गेलं. अध्यक्ष महोदय, ही मोठी केस आहे, त्याच्यात वाईट काय वाटतं? माझ्याकडे जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा केस मांडली तेव्हा माननीय मुख्यमंत्री समोर बसलेले होते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी उठून सांगितलं होतं की मला ह्याच्यामध्ये कनायवन्स दिसत आहे, माझ्या मताप्रमाणे ह्याच्यात चोरी झालेली मला दिसते आहे. मी स्वतः चॅरिटी कमिशनरला सांगेन आणि इन्क्वायरी लावीन. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ट्रस्ट बरखास्त झाली पाहिजे, ह्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेटर बसला पाहिजे. नाही बसला. त्यांनी स्वतः EOWला इन्क्वायरी मार्क केली, पण EOWच्या ऑफिसरनी नंतर काय केलं हे मला इथे बोलायचं नाहीये. पण अध्यक्ष महोदय, चौकशी झालीच नाही पाहिजे, चौकशी होताच कामा नाही असं जर EOWच्या ऑफिसरचं म्हणणं असेल तर मग याच्यावर SIT बसवा. एक चांगल्या ऑफिसरला इन्क्वायरी द्या आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. 2 अधिकाऱ्यांना वाटतं की ह्या संबंधित प्रकरणामध्ये दिलेश शहाला वाचवला पाहिजे, तर दिलेश शाह कोण? आपला किंगपिन आहे काय? बाप आहे का आपला? तो दीपक बेडा काय बाप आहे का आपला? 4 पैसे काय जास्त कमवले तर पोलिसांना विकत घेण्याची ताकद ठेवून काय सगळ्या प्रकरण दाबून टाकतील? हे एवढं कागदपत्र देतोय आणि पुराव्यासकट देतोय. उद्याच्या उत्तरात बघूया काय उत्तर देता. आणि तुम्ही ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस आम्हाला कमिटमेंट दिली आहे आणि कारण काय पुढे करता की सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. सुप्रीम कोर्टाचा काय संबंध? त्यांनी स्टेटस को दिलाय का की पोलीस इन्क्वायरी करू नका म्हणून? ठेवा ना, पोलीस इन्क्वायरी करून ठेवा आणि नंतर सुप्रीम कोर्टाला दाखल करा की आम्हाला हे दिसतंय याच्यामध्ये. जर हायकोर्टाने ती केसमध्ये तुमच्या बाजूने निकाल दिलाय, तुमच्या म्हणजे हायकोर्टाने स्ट्रिक्चर्स पास केलेत की ह्याच्यात कनायवन्स आहे, ही मॅनेज केलेली केस आहे, ह्याच्यामध्ये ही जमीन इतक्या स्वस्तात तुम्ही विकूच शकत नाही, ही थांबवा. सर्वोच्च न्यायालयाने काही कारणास्तव ती केस चालू ठेवली आहे, पण त्याचा फायदा घेत नाव बदलायचं, डायरेक्टर्सची नाव बदलायची. आणि मी परत ऑन रेकॉर्ड आणतोय की रतनजी प्रेमजी ट्रस्टची जो बाप आहे माखेचा, त्याच्यावरती 5 केसेस आहेत चिटिंगच्या, 5 केसेस. त्या 5 केसेसमध्ये एकदाही त्याला अटक झालेली नाही. असं का? करा ना अटक, केस आहे ना त्याच्यावर. 5-5 एकरवरती झालेलं आहे ना चिटिंग. आवडचं. तेव्हा ह्या प्रकरण जे आणलेलं आहे
आणि सगळीच प्रकरणं म्हणजे महाराणीचं प्रकरण असो, त्या कल्याणचं प्रकरण असो, हे सगळं प्रकरण आपण गांभीर्याने घ्याल आणि कमीत कमी उशिरा का होईना आम्हाला बोलायला संधी देतात. आम्ही एवढं आरडाओरड करून बोलतो आहोत. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. अध्यक्ष महोदय, खूप बाकी भूक लागली आता एवढं बोलून जातो. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, हे होते आमदार जितेंद्र आव्हाड. त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी नव्हे एवढी बिघडलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना याकडे वेळ द्यायला वेळ नाही. त्यांचं सगळं कार्य हे फक्त स्वतःचा अहंकार जपण्यामध्ये सुरू आहे आणि जास्तीत जास्त भ्रष्टाचार कसा करता येईल, जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, RSSच्या मनुवादी व्यवस्थेच्या ताब्यामध्ये येथील संविधान, लोकशाही, सभागृह, सगळी सिस्टम, सगळ्या संस्था कशा पद्धतीने जातील, फक्त यासाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्यांना लोकशाहीशी, कायदा सुव्यवस्थेशी किंवा लोकांशी, शेतकऱ्यांशी, गुन्हेगारीशी, याच्याशी कशाशीही काहीही मतलब नाही. फक्त आपली व्यवस्था मजबूत करणे, आपली मनुवादी, विषमतावादी, शोषणवादी व्यवस्था मजबूत करणे, यासाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत आणि सगळे आमदार खासदार त्यांचे गुलाम झालेले आहेत. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.